अध्यक्ष महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टमध्ये फेडरेशन ऑफ लेप्रेसी ऑर्गनायझेशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर यांची एक रीट याचिका दाखल झाली होती। 7 मे 2025 रोजी या संदर्भातले आदेश प्रेरित करण्यात आले आणि सदर आदेशांमध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्यातील अधिनियम, नियमावली, उपनियमावली इत्यादीमध्ये लेप्रेसी अफेक्टेड और क्युअर्ड बाबत तरतूद असल्याने त्या वगळण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यासाठी सर्व राज्याच्या प्रमुख सचिव आणि विधी सचिवांना निर्देश दिले। यानुसार विधी व न्याय विभागाच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली। सदर समितीने केलेल्या शिफारसीच्या अनुषंगाने प्रधान सचिव विधी व न्याय यांनी दिनांक 14/7/2025 या खाली जी काही शिफारस केलेली आहे त्यामध्ये टू डिलीट द वर्ड्स लेपर, leprosy or leper asylum from section 9 and 26 of Maharashtra Prevention of Begging Act 1959। सदर समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1959 मधील कलम 9 आणि 26 मध्ये ज्या ज्या ठिकाणी महारोगी किंवा कुष्ठरोगीच्या अनुषंगाने शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत ते सर्व शब्द वगळण्यात यावे अशा पद्धतीची त्यांनी शिफारस केली आणि त्यानुसार आपण हे विधेयक आणलेलं आहे। म्हणजे याशिवाय महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1959 मध्ये केंद्र शासनाने व राज्य शासनाचे निरसित केलेल्या अधिनियमाचे जुने नाव व कलमे वगळून त्याऐवजी सुधारित नाव व कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत। कायद्याचे जुने नाव व कलमे भारताचा वेढ लागलेल्या इसमाबाबतचा अधिनियम 1912 कलम 31 याचे उपबंध याचे नवीन नाव सुधारित याऐवजी मानसिक आरोग्य अधिनियम 2017 मधील कलम 18 चे उपबंध, मुंबई बाल न्याय अधिनियम 1948 याचे कायद्याचे नवीन नाव व कलमे बाल न्याय अधिनियम बालकांची काळजी व संरक्षण 2015, दंड प्रक्रिया संहिता 1818 प्राण्यास निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम 1890 याचं नव्याने नाव आणि कलम प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960, दंड प्रक्रिया संहिता 1818 नवीन नाव आणि कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023। याच्यात साधारणपणे कुष्ठरोगी किंवा महारोगी जे असतात यांना बऱ्याचदा त्या महारोगातून किंवा कुष्ठरोगातून सुद्धा बाहेर आल्यानंतर नॉर्मल जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून संबोधित केलं जातं किंवा बऱ्याचशा वेळेला या रोगातून ते पीडित असतात म्हणून त्यांना त्या एका क्षेत्राकडे ढकललं जातं। यात फक्त सुधारणा एक सुप्रीम कोर्टाने सगळ्याच राज्यांना ते आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही समिती स्थापन झाली की जिथे जिथे त्या शब्दाचा प्रयोग झालेला आहे कुष्ठरोग किंवा महारोग हे त्या याच्यातून सेक्शन 9 आणि 26 मधनं वगळण्यात यावं। ही इतकी दुरुस्ती आपण करतोय जेणेकरून कारण 1818, 1912, 1837 इथपर्यंत मागं मंत्री महोदय गेलेले आहेत आणि मग त्या जमान्यात मी होतो की नाही मला सांगता येणार नाही, पण नक्की सांगतो की तुम्ही पण कॉन्फिडंट नाही आहेत, तुम्ही स्वतः कन्फ्यूज आहेत की हा कायदा करत असताना आपण नेमका काय कायदा करतोय त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही। मग हा भिकारी शब्द यात कुठून आला? भिकारी, भीक मागणे वगैरे हा शब्द त्या कायद्यामध्ये कुठे आला? तुम्ही वाचून दाखवलं त्यात कुठेही शब्द मी ऐकला नाही। भिकारी, भीक मागणे वगैरे तुम्ही बोलताना मात्र बोललात पण शब्दशः कुठेही मला वाक्यरचनेमध्ये दिसला नाही। ठीक आहे, काय ते आणलं ते खरं, काय ते करा।